नमस्कार मित्रांनो, मी पवन साळवे निर्भीड पवन 2.0 या YouTube चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच नाव वगळण्याचं षडयंत्र दौंडमध्ये सुरू आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये 520 मतदारांच्या नावांच्या वळणीचा बोगस अर्ज दाखल झालाय। आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड शहरात मतदार याद्यांमधील नाव वगळण्याचा प्रकार समोर आलाय। प्रभाग क्रमांक 1 मधील तब्बल 520 नागरिकांची नावे नॉन म्युनिसिपल एरिया दाखवून डिलीट करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय। या संदर्भातील अर्ज दौंड नगरपालिकेत सादर देखील करण्यात आले असून अर्जदार म्हणून सचिन शिंदे हे नाव नमूद करण्यात आले। मात्र तपासात अर्जावर दिलेला मोबाईल क्रमांकच पूर्णपणे वेगळ्या व्यक्तीचा असल्याचं समोर देखील आले। त्यामुळे हा अर्ज बोगस असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून प्रभाग क्रमांक 1 मधील सिद्धार्थनगर परिसरातील अनेक रहिवाशांची नावे डिलीट करण्याचा कट रचल्याची चर्चा देखील होत आहे। संबंधित परिसरात वास्तव्यात असलेल्या महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची नावे देखील यामध्ये समाविष्ट असल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकारामुळे मतदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मतदानाचा अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तक्रारदारांनी संबंधित प्रकरणाचा तपास करून जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। दरम्यान काही कार्यकर्त्यांनी आपले अर्ज मागे घेतले असून त्यांनी नागरिकांचा गैरसमज झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। तथापि या बोगस अर्जामागे कोणाचा हात आहे, कोणत्या व्यक्तीने किंवा गटाने सुपारी दिली आहे याचा तपास देखील करणं तितकंच आवश्यक असल्याचं स्थानिक नागरिकांचं मत आहे। नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावं अशी देखील आता नागरिक मागणी करत आहेत। मित्रांनो, या सर्व गोष्टी होत असल्या तरी आता आपापल्या प्रभागामधील जे सामाजिक कार्यकर्ते आहे, माजी नगरसेवक आहेत, आता तेच ठरवू लागलेत की माझ्या प्रभागामध्ये कोणता मतदार राहणार आणि माझ्या प्रभागामध्ये मधून कोणता मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये जाणार। आता हे प्रभागामधील जे सुपारी घेतलेले जे माजी नगरसेवक आहेत, माजी कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुपारी घेतल्याचं देखील समोर येत आहे। होय, आणि त्याचबरोबर नागरिकांच्या नावाचा जो अर्ज ज्या हरकती आहे त्या हरकती दाखल करण्याचं देखील काम चालू आहे आणि विशिष्ट नावांच्या पुढे असं टिक मार्क देखील केलेलं आहे की या व्यक्तीचं दुसऱ्या प्रभागामध्ये नाव शिफ्ट करायचं आहे। हे सर्व होत असताना एक म्हणायचं आहे की तुम्हाला कोणी अधिकार दिलाय की या प्रभागामधला व्यक्ती त्या प्रभागामध्ये जाणार? हा पूर्णपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम या दौंड शहरामध्ये, या दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये होताना दिसतंय। काल परवाच काही राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी दौंड नगरपालिकेमध्ये गोंधळ घातला होता, असाच काहीतरी प्रकार होता। त्याच्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पक्ष असेल किंवा नागरी हित संरक्षण मंडळ असेल, त्यांच्या जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी देखील नगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारच्या गटाने मुख्य अधिकाऱ्यांच्या विरोधात मोर्चा वळवला आणि तेच पीपल्स रिपब्लिकन पक्ष असेल, नागरिक हित संरक्षण मंडळ असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्य अधिकारी यांच्या समर्थनात हे आंदोलन केलं। हे सर्व आंदोलन होत असताना मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आंदोलन होत आहे, परंतु हे आंदोलन होत असलं तरी या सर्व आंदोलनाच्या मागे या मतदारांचं नाव कट करण्याचं षडयंत्र कोण रचतंय हे देखील तपासणं तितकंच गरजेचं आहे। आंदोलन होत आहे, चांगली गोष्ट आहे, पण हे आंदोलन होत असताना प्रभागांमधील जे मतदार आहे त्या मतदारांचं नाव दुसऱ्या प्रभागामध्ये शिफ्ट करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही, तरी देखील तुम्ही हे का करताय हे सर्व देखील तपासणं गरजेचं आहे। आता दौंड शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घटना होत असल्या तरी आता मतदारांचं जे नाव आहे, आता जे अशिक्षित मतदार आहेत, समजा ते मतदान करण्यासाठी गेले तर त्यावेळेस त्यांचं त्या मतदार यादीमध्ये नाव नसेल तर त्यावेळेस तो मतदार करणार काय? त्याचं नाव तो शोधणार कुठे? हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कारण वर्षानुवर्ष त्या प्रभागामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं नाव त्याच्या परस्पर काढून दुसऱ्या प्रभागामध्ये टाकण्याचं काम काही
जे सुपारी बहाद्दर आहेत, सुपारी बहाद्दर म्हणायला काही हरकत नाही, कारण सुपारी बहाद्दरच आहे. हे सुपारी बहाद्दर मतदारांचं नाव वगळण्याचं काम, त्याचबरोबर त्या प्रभागामधनं काढून दुसऱ्या प्रभागामध्ये शिफ्ट करण्याचं काम काही सुपारी बहाद्दर करत आहेत. नक्कीच या प्रकरणाचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. आणि माझ्या माहितीनुसार माझ्या समोर देखील ती घटना आली, माझं नाव देखील वगळण्याचा प्रयत्न होत होता, परंतु मी देखील त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचं नाव घेणार नाही, परंतु त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. दोन्ही एका विशिष्ट पक्षाचे देखील होते. त्यांनी देखील ते नाव तो अर्ज टाकला नगरपालिकेमध्ये, अर्ज सादर केला. अर्ज सादर केल्यानंतर दिलगिरी व्यक्त केली आणि जो हरकती होत्या त्या हरकतीचा अर्ज होता तो केला होता, तो मागे देखील घेतलेला आहे अशी देखील माहिती समोर येते. नक्कीच मित्रांनो, जर कोणी अशा प्रकारच्या गोष्टी करत असेल तर कारवाई करणं गरजेचं आहे. आणि अशा सुपारी बहाद्दर जे आहेत, जे मतदारांचे नावं दुसऱ्या प्रभागामध्ये शिफ्ट करण्याचं काम करत आहे, त्यांना देखील त्यांची जागा दाखवून देण्याचं काम आपलं आहे. आणि सर्वांना विनंती आहे की सर्व मतदारांना विनंती आहे की येत्या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान करा. अशा उमेदवाराला मतदान करा की जो 365 दिवस आपल्या प्रभागामध्ये येऊन आपल्या अडीअडचणी जाणून घेतल्या, आपल्याला मदत केली, अशाच उमेदवाराला मतदान करा. कारण निवडणुकीच्या दिवशी जसं बेडूक पावसाळ्यामध्ये गुटूर गुटूर करतो, पाण्याच्या बाहेर तलावाच्या बाहेर येऊन उड्या मारू लागतो, अशा उमेदवारांना मतदान करायचं नाहीये. मतदान करायचं असेल तर 365 दिवस तुमच्या मदतीला धावून येणारा सामाजिक कार्यकर्ता असेल, निस्वार्थपणे तुमची मदत करत असेल, अशाच व्यक्तीला मतदान करून सहकार्य करा. आणि मी इथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो. आणि माझ्या स्वतंत्र पत्रकारितेला सहकार्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी आणि मला बळकट करण्यासाठी मी जो QR कोड देत आहे त्या QR कोडला स्कॅन करून मला आर्थिक पाठबळ देऊ शकता आणि माझ्या स्वतंत्र पत्रकारितेला तुम्ही सहकार्य करू शकता. धन्यवाद.